नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहूयात मस्त टम्म फुगलेले सारण काठापर्यंत गेलेले अतिशय पौष्टिक बीट पनीर पराठे कसे बनवायचे। नेहमी पनीर पराठा बनवताना काय होतं, पनीरमुळे स्टफिंग गोलसर बनतं, त्याचा गोळा बनतो आणि त्यामुळे ते कधी कधी पोळीच्या काठापर्यंत जात नाही, पराठा सुद्धा व्यवस्थित फुगत नाही आणि सारण सुद्धा पराठ्याच्या बाहेर आल्यासारखं दिसतं। आज आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने पनीरचं हे स्टफिंग तयार करून घेणार आहे, ज्यामुळे पराठा अगदी गडबडीमध्ये जरी लाटून घेतला ना, सारण काठापर्यंत जातं। शिवाय हे पनीरचं स्टफिंग 2 ते 3 दिवसांसाठी स्टोअर करून ठेवू शकता। पाहिजे त्यावेळी यापासून साधा पनीर पराठा किंवा बीट पनीर पराठा बनवू शकता। तर त्यासाठी मीडियम आकाराचं एक बीट स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, त्याची साल सुद्धा काढून घेतलेली आहे। आता याचे मोठे मोठे तुकडे कट करून घेतले, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले। एक बीट वापरलेला आहे, यापासून 6 पराठे बनवू शकतात। हे पहा, मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घेतलेलं आहे। थोडंसं पाणी घालायचं, 4 ते 5 वेळा मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचं। आपल्याला अगदी बारीक अशी पेस्ट हवी आहे, अजिबात छोटे छोटे यामध्ये तुकडे शिल्लक राहायला नको। छोटे छोटे तुकडे राहिले असतील तर पराठा लाटताना ते बाहेर येतील, पराठा व्यवस्थित फुगणार नाही। 3 वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, चवीपुरतं मीठ घातलं, चांगलं मिक्स करून घेतलं। आता ही करून घेतलेली बीटची पेस्ट यामध्ये ऍड केली। तर सुरुवातीला आपल्याला ही कणिक मळून थोडा वेळ भिजत ठेवायची आहे। त्यानंतर आपण पनीरचं स्टफिंग तयार करणार आहे। लगेचच यामध्ये पाणी घालायचं नाही, सुरुवातीला या बीटच्या पेस्टमध्येच हे मळून घ्यायचं। आता मिक्सरच्या भांड्यामध्येच मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे, थोडं थोडं पाणी घालत हे आपल्याला चांगलं मळून घ्यायचंय। चपातीसाठी जशी कणिक मऊ भिजवून घेतो ना, त्याच पद्धतीची कणिक भिजवून घ्यायची। पुरीसारखीच अगदीच घट्टसर नसावी किंवा अगदी सैलसर सुद्धा नसावी। तर कणिक चांगली मळून घेतलेली आहे, 15 मिनिटे भिजत ठेवायची। एकच बीट वापरलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता याला रंग सुद्धा मस्त आलेला आहे। आता पनीरच्या स्टफिंगच्या मसाल्याची सुरुवातीला तयारी करून घेऊयात। तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा धने घेतले, 1 चमचा जिरे घेतले, त्यानंतर अर्धा चमचा काळी मिरी घ्यायची आणि 1 चमचा बडीशेप घ्यायची। मिक्सरला 2 ते 3 वेळा फिरवून अगदी बारीक अशी पावडर करून घ्यायची। आता यामध्येच 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, पुन्हा 2 वेळा मिक्सरला हे फिरवून घेतलं। लक्षात ठेवा, मिरची आपल्याला चिरून वापरायची नाही, अशीच बारीक करूनच वापरायची। यामुळे काय फायदा होणार आहे हे पुढे तुम्हाला सांगेनच। आता इथे मी 200 ग्रॅम पनीरचे क्यूब्स घेतलेले आहेत। पनीरची आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची आहे, त्यामुळे किसून घ्यायचं नाही। पनीरची पावडर होण्यासाठी काय करायचं, पनीर अर्धा ते पाऊण तास फ्रीजरमध्ये ठेवायचे, बाहेर काढून लगेचच मिक्सरला याची पावडर करून घ्यायची। त्यामुळे काय होतं हे पहा, अशी कोरडी कोरडी बारीक पावडर बनून तयार होते। हे पहा, यामध्ये थोडासा ओलसरपणा आहे पण जास्त नाही, अगदी मोकळी मोकळी अशी पावडर बनून तयार झालेली आहे आणि बारीक सुद्धा झालेली आहे। तर थोडं थोडं पनीर मी बारीक करून घेतलेलं आहे। काही छोटे मोठे तुकडे राहिले असतील तर ते बाजूला काढायचे। असं पनीर जर बारीक करून घेतलं ना, हे पावडर फॉर्ममध्येच राहतं। आता या पनीरमध्येच बनवून घेतलेला मसाला सुद्धा काढून घेतला। तर तुम्ही पाहू शकता, हे पनीरचं स्टफिंग बनवताना आपण या सगळ्या गोष्टी बारीक पावडर फॉर्ममध्ये करून घेतलेल्या आहेत। मिरची कितीही बारीक कट करून घेतली ना, पराठा लाटताना ती बाहेर आल्यासारखी दिसते, त्यामुळे पराठा सुद्धा व्यवस्थित फुगत नाही। चवीपुरतं मीठ घातलं, अर्धा चमचा लाल तिखट घातलं, अर्धा ते 1 चमचा गोडा मसाला घालायचा, नसेल तर गरम मसाला वापरायचा। अगदी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची, थोडीशी कसुरी मेथी सुद्धा वापरू शकता। आता कोथिंबीर सुद्धा लगेच धुवून घेतल्यानंतर बारीक चिरून वापरायची नाही। कोथिंबीर धुवून घेतलं की पाणी निथळ ठेवायचं, पूर्णपणे सुकली ना की बारीक चिरून घ्यायची। यामुळे काय होईल, हे स्टफिंग सुद्धा अजिबात ओलसर होणार नाही। तर हे पहा, अगदी मोकळं मोकळं हे स्टफिंग तयार झालेलं आहे। असं जर हे पनीरचं सारण तयार असेल ना, पराठ्यामध्ये ते व्यवस्थित स्टफ करून घेता येतं। भरपूर प्रमाणात सारण आपण स्टफ करून घेऊ शकतो आणि सगळे पराठे मस्त टम्म फुगतात, सारण सुद्धा काठापर्यंत जातं। हे सारण एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजरमध्ये 2 ते 3 दिवसांसाठी स्टोअर करून ठेवू शकता। पाहिजे त्यावेळी आपल्याला याचे वेगवेगळे पराठे बनवता येतात। आता लगेचच याचे पराठे बनवायला घेऊयात। पीठ सुद्धा आपलं चांगलं भिजलेलं आहे। हे पहा, पीठ सुद्धा जास्त घट्ट किंवा जास्त सैलसर असं नाही, चपातीसाठी जशी कणकेची कन्सिस्टन्सी असते ना, तसंच आहे। तर यातलाच एक छोटासा गोळा करून घेतलेला आहे, थोडंसं पीठ लावून घेतलं। पुरणपोळी बनवण्यासाठी जशी कणकेची वाटी बनवून घेतो तशीच बनवून घ्यायची। पीठ लावूनच आपल्याला ही वाटी करून घ्यायची। पिठामुळे आतमध्ये एक लेअर तयार होतो, सारण कणकेला चिकटून राहत नाही आणि त्यामुळे सारण सुद्धा काठापर्यंत जायला मदत होते। या पद्धतीने थोडं थोडं हे पनीरचं स्टफिंग घ्यायचं, हलक्या हाताने दाबायचं, पुन्हा थोडंसं घ्यायचं, हलक्या हाताने दाबायचं। तर या पद्धतीने 3 ते 4 चमचे सारण आपण या पराठ्यामध्ये स्टफ करून घेऊ शकतो। बीट घालून हा पराठा आज मी बनवलेला आहे। साधा पनीर पराठा सुद्धा बनवू शकता। तर एकदा सारण स्टफ करून झाल्यानंतर आता हे व्यवस्थित पॅक करून घ्यायचंय।
पुरणपोळीमध्ये जसं पुरण आपण स्टफ करून घेतो, कसं पॅक करून घेतो ना, त्याच पद्धतीने हे करून घ्यायचं. सारण जर वर येत असेल तर हलक्या हाताने दाबून घ्यायचं. तर या पद्धतीने हे अगदी व्यवस्थित पॅक करून घ्यायचंय. वरती आलेला जादाचा कणकेचा गोळा काढून घ्यायचा. आता एकदा हे सारण भरून झालं ना, हलक्या हाताने दाबून घ्यायचं. तळ हातावरतीच थोडासा मध्यभागी हा दाबून घ्यायचा. म्हणजे काय होतं, सारण मध्येच राहत नाही, कडेपर्यंत जायला मदत होते. आता पुन्हा सगळ्या बाजूंनी व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं. आता हे पहा, पोळपाटावरती हा गोळा ठेवल्यानंतर हलक्या हाताने बरोबर मध्यभागी दाबून घ्यायचा. म्हणजे सारण सुरुवातीलाच पसरायला सुरुवात होते. आता लाटण्याने सुरुवातीला मध्यभागी लाटून घ्यायचं. मध्यभागी सगळ्या साईडनी व्यवस्थित लाटून घेतल्यानंतर साईडनी सुद्धा अगदी एकसारखा लाटून घ्यायचा. पीठ लावूनच हा पराठा लाटून घ्यायचा आहे, नाहीतर पोळपाटाला चिकटू शकतो आणि थोडा जरी चिकटला ना तर सारण सुद्धा बाहेर येऊ शकतं. तर हे पहा, हलक्या हाताने सुरुवातीला मध्यभागी लाटून घेतला आणि त्यानंतरच याच्या कडा लाटून घेतलेल्या आहेत. या पद्धतीमुळे सारण अगदी काठापर्यंत जायला मदत होते. तर हे पहा, शक्य तितका पातळ पराठा तुम्ही लाटून घेऊ शकता. तवा चांगला गरम झालेला आहे, थोडंसं तूप लावून घेतलं. हलक्या हाताने तव्यावरती पराठा ठेवायचा. मीडियम फ्लेमवरती आपल्याला पराठा चांगला भाजून घ्यायचा. वरच्या बाजूला बबल्स दिसू लागले की हा पलटून घ्यायचा. बीटमुळे पराठ्याला रंग सुद्धा खूप मस्त आलेला आहे. पलटल्यानंतर पुन्हा दुसऱ्या साईडला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं. तेल सुद्धा वापरू शकता, पण पराठ्यासाठी शक्यतो तुपाचा वापर करायचा. आणि हे पहा, मस्त टम्म असा हा पराठा फुगलेला आहे. हलकेसे डाग पडेपर्यंत पराठा दोन्ही बाजूनी चांगला भाजून घ्यायचा. म्हणजे आतलं स्टफिंग सुद्धा चांगलं शिजलं जातं, चवीला सुद्धा पराठा त्यामुळे चांगला लागतो. प्लेटवरती काढून न घेता जाळ्यावरती काढून घ्यायचा, म्हणजे जास्त ओलसर बनत नाही. तर अशाच पद्धतीने सगळे पराठे व्यवस्थित स्टफ करून घेतले आणि बनवून घेतले. या पद्धतीचं जर सारण असेल तर भरपूर सारण आपण यामध्ये स्टफ करून घेऊ शकतो. पनीरमध्ये अजिबात ओलसरपणा नाही, अगदी बारीक आपण पावडर करून घेतलेली आहे, त्यामुळे लाटताना सुद्धा हे अजिबात बाहेर येत नाही. या पद्धतीने जर सारण बनवलं ना, एकाही पराठ्यामधून अजिबात सारण बाहेर येणार नाही. चुकून जरी सारण बाहेर आलं ना तर पनीर तव्याला चिकटून राहू शकतं. त्यामुळे पराठा फुगत तर नाहीच, तुटायची सुद्धा शक्यता असते. यामध्ये बीट आहे, पनीर आहे, अतिशय पौष्टिक असा हा पराठा बनलेला आहे. बीट तसंही जास्त खाल्लं जात नाही, लहान मुलं तर ते आवडीने खातच नाहीत. तर या पद्धतीने बीटचा वापर आपण करू शकतो. पराठा दिसायला सुद्धा चांगला दिसतो, मुलं आवडीने खातील असा याला रंग येतो. त्यामुळे टिफिनसाठी सुद्धा हे पराठे बनवू शकता. पनीरचं सारण सुद्धा आदल्या दिवशी किंवा 2 दिवस अगोदर फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. सकाळी टिफिनच्या गडबडीच्या वेळी अगदी झटपट हे पराठे बनतील. तर हे पहा, सगळे पराठे बनवून घेतलेले आहेत. अगदी एकसारखे पराठे बनलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे सगळे पराठे मस्त टम्म फुगले. फक्त दह्यासोबत किंवा कोणत्याही भाजीसोबत हे पराठे चवीला खूप छान लागतात. गरमागरम हे पराठे असेच रोल करून मुलांना खायला दिले तरी सुद्धा खूप आवडीने खातील. मिरचीचं प्रमाण सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि आतमध्ये हा पराठा आता तुम्ही पाहू शकता. हे पहा, हे पनीरचं स्टफिंग अगदी काठापर्यंत गेलेलं आहे. पराठ्याला सुद्धा ते चिकटून राहिलेलं आहे, अजिबात इकडे तिकडे कुठे पडत नाही. मस्त आपला पराठा बनलेला आहे. या पद्धतीने जर सारण बनवलं तर साधा पनीर पराठा असू दे किंवा बीट वापरून केलेला पनीर पराठा असू दे, सगळे पराठे मस्त टम्म फुगतील सुद्धा, सारण सुद्धा काठापर्यंत जाईल. आणि महत्त्वाचं म्हणजे हे पराठे असून सुद्धा खूप वेळ मऊ राहतात. त्यामुळे टिफिनसाठी तर नक्कीच बनवू शकता. या सारणामध्ये आपण कांद्याचा वापर केलेला नाही, त्यामुळे 2 ते 3 दिवस फ्रीजरमध्ये आरामात टिकतं. तर रेसिपी नक्की बनवून पहा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा.